नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये पाण्याच्या टाकीचं लिटरमध्ये माप कसं काढायचं या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, तुमच्या समोर उदाहरणासाठी एक पाण्याची टाकी दाखवलेली आहे. अशा प्रकारे पाण्याची टाकी बांधकाम मध्ये केलेली असेल किंवा RCC मध्ये असेल किंवा प्लास्टिकची असेल, लोखंडी असेल, या टाकीचं माप घेऊन या टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे माप कसं काढायचं असतं या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी माहिती मिळत असते, त्यामुळे सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, तुमच्या समोर पाण्याची टाकी जी दाखवलेली आहे त्या पाण्याची टाकीची रुंदी 5 फूट आहे, लांबी 8 फूट आहे आणि उंची 4 फूट आहे. सर्व जे माप आहे टाकीच्या आतील बाजूचं माप माहिती असणं गरजेचं आहे. त्यावेळेस करेक्ट या टाकीमध्ये किती लिटर पाणी आहे आपण माप काढू शकणार आहेत. मित्रांनो, किती जरी टाकीचं माप असेल, सुरुवातीला तुम्हाला त्या टाकीच्या आतील बाजूचं करेक्ट माप घ्यायचं आहे. जर माप तुम्ही मीटर मध्ये घेतला असेल तर त्याचं फुटामध्ये रूपांतर करा. जर तुम्ही इंच मध्ये माप घेतला असेल तर तुम्ही फुटामध्ये रूपांतर करू शकता. मी सर्व जे माप आहे ते तुम्हाला फुटामध्ये दाखवलेलं आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी. रुंदी 5 फूट आहे, लांबी 8 फूट आहे आणि उंची 4 फूट आहे. आता मित्रांनो, या टाकीचं सुरुवातीला आपल्याला घनफूट काढावे लागणार आहे. घनफूट काढण्याचं सूत्र कोणतं आहे? सिंपल आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे सूत्र आहे, तुम्हाला हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. घनफूट काढण्यासाठी लांबी किती आहे? लांबी 8 फूट आहे, रुंदी 5 फूट आहे आणि उंची 4 फूट आहे. सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. 5चा, 8चा आणि 4चा म्हणजे रुंदी, लांबी, रुंदी आणि उंची या तिन्हीचा तुम्हाला सिंपल गुणाकार करायचा आहे. गुणाकार ज्यावेळेस तुम्ही करताल त्यावेळेस तुम्हाला या टाकीचं घनफूट मिळणार आहे. गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 160 घनफूट. म्हणजे या टाकीचं या मापानुसार घनफूट किती आलेलं आहे? 160 घनफूट आलेलं आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, एक घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एक घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसतं हे तुम्हाला लक्षात सिंपल ठेवायचं आहे. या टाकीचं घनफूट किती आलं होतं? 160 घनफूट आलं होतं. सिंपल काय करायचंय तुम्हाला? 160चा गुणाकार 28.31 बरोबर गुणाकार करायचा आहे. उत्तर किती येणार आहे? उत्तर येणार आहे 4529. म्हणजे काय मित्रांनो, या टाकीमध्ये किती लिटर पाणी बसणार आहे? 4529 लिटर पाणी बसणार आहे. समजले मित्रांनो? अशा प्रकारे टाकीचं माप किती जरी असेल, तुम्ही या सूत्रानुसार आणि एक घनफूट मध्ये 28.31 लिटर पाणी बसतंय या पद्धतीने त्या टाकीमध्ये किती पाणी बसणार आहे तुम्ही डायरेक्टली माप काढू शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.